लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. बुधवारी दुपारी 12 वाजता सादर केलेल्या या बिलावर रात्री उशिरापर्यंत मोठा गोंधळ सुरू होता. या विधेयकाच्या समर्थनार्थ 288 मतं पडली तर विरोधात 232 मतं पडली. यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. आता यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. वक्फ संपत्तीची विधेयक ही हिंदूंच्या डोळ्यात धूळपेक आणि मतांसाठी सरळ मुस्लिमांचे लांगुल चालन आहे, अशा शब्दात सामना अग्रलेखातून घणाघात करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून वक्फ दुरुस्ती विधेयकावर जोरदार टीका करण्यात आली. मोदी शहांना आज मुसलमानांची चिंता वाटते व मुस्लिमांच्या हक्कांचे आम्ही रक्षण करू असे ते म्हणतात आणि त्या बदल्यात वक्फ बोर्डाच्या ताब्यातील 2.5 लाख कोटी किमतीच्या संपत्तीवर त्यांचा डोळा आहे. या संपत्तीचे रक्षण करू असे ते म्हणतात म्हणजे नक्की काय, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.